असं आहे की पवार साहेबांचा हात आहे असं म्हटलं जातं. माझ्या माहितीप्रमाणे डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे, सगळी यंत्रणा त्यांच्याकडे आहे. मग पवार साहेबांचा हात असेल तर त्यांनी सिद्ध करून दाखव. पवार साहेबांनी बोलले नाही तरी मग पवार साहेबांची भूमिका स्पष्ट करावी. आणि पवार साहेब नाही म्हटले मग पवार साहेबांचा अदृश्य हात आहे म्हणून सांगितलं जातं. आता याच्यामागे कोणाचा अदृश्य हात आहे का स्वयंस्फूर्तीने मराठे आले, स्वयंस्फूर्तीने जरांगे पाटील आले. हे एकदा सरकारकडून उगीच ते संभ्रमावस्था ठेवून लोकांमध्ये गैरसमज करून राजकारण करण्यात हे बंद करावं. आज तिसरा दिवस आहे. आज जसजसा दिवस वाढेल तेवढं वातावरण बिघडत जाईल. माझी हात जोडून विनंती आहे सरकारला, कोणी काय कोणता पक्ष कोणाची भूमिका याच्याकडे न बघता या आंदोलनाला गांभीर्याने घ्यावं आणि मार्ग काढण्यासाठी त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. त्या समितीच्या अहवालाची वाट न बघावी, कुठलीही वाट न बघता सरकारची जी समिती आहे तिने आजच्याच बैठक घ्यावी. जे काही निर्णय घेणार आहे ते पटकन घ्यावे आणि तसे निर्णय जाहीर करावे असं माझं मागणं आहे.